काव्या खूप अस्वस्थ दिसत होती. अथर्वने तिला विचारलं, तू एवढी अपसेट का आहेस? मला सांगशील का? काव्या डोळे पुसत म्हणाली, माझ्या पर्सनल प्रॉब्लेम्स तुला का सांगू? तुला माझ्याबद्दल काय माहिती आहे? अथर्व हळूच म्हणाला, नेमकं म्हणूनच कधीकधी अनोळखी माणसाला आपल्या गोष्टी सांगताना भीती वाटत नाही, कारण तो आपल्याला जज करणार नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव. काव्या थोडी शांत झाली. बरं, ऐक. मुंबईत कॉलेजमध्ये माझी एक बेस्ट फ्रेंड होती, अनामिका. आम्ही दोघी एकदम इन्सेपरेबल होतो. आमच्या कॉलेजमध्ये जवळजवळ सगळ्यांचे रिलेशनशिप होते, पण आम्ही दोघी मात्र नाही. आम्हाला लायब्ररीत बसून वेळ घालवायला आवडायचं. थोडं बोरिंग होतं, पण आम्हाला तेच आवडायचं. दुसऱ्या वर्षापर्यंत सगळं छान होतं, पण अचानक तिने कॉलेजला येणं बंद केलं. माझ्याशी बोलणंसुद्धा बंद केलं. तिच्या वडिलांचा अपघात मृत्यू झाला होता. ती घरातली मोठी म्हणून आई आणि लहान बहिणींचं आयुष्य घालवण्यासाठी पार्ट टाईम जॉब करायची. अचानक एके दिवशी मी तिच्या घरी गेले, तर समजलं की ती घर सोडून कोणासोबत राहायला गेली आहे. मला खूप धक्का बसला. सुमारे महिनाभराने ती अचानक कॉलेजच्या लायब्ररीत भेटली आणि मला डिनरसाठी बोलावलं. त्या दिवशी ती खूप शांत होती. शेवटी तिने सांगितलं की ती एका लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. तिचा बॉयफ्रेंड खूप श्रीमंत आहे असं ती सांगत होती, पण नाव मात्र सांगितलं नाही. मी तिला सांगितलं, तू रिलेशनशिपमध्ये आहेस ठीक आहे, पण त्याचा तुझ्या करिअरवर परिणाम होता कामा नये. पण ती उलट माझ्यावर रागावली. म्हणाली, तू जडते कारण तुझा बॉयफ्रेंड नाही. मी कितीही समजावलं तरी तिने मला कधी समजून घेतलं नाही आणि आम्हा दोघांचे मार्ग वेगळे झाले. आम्ही एकमेकांशी पुन्हा बोललोच नाही. अथर्वने थोडंसं असत विचारलं, बस एवढीशी गोष्ट? खरंच तुम्ही मुली अशक्य आहात. काव्या डोळ्यात पाणी दाबत पुढे म्हणाली, त्या पार्टीच्या रात्री परतल्यावर अनामिकाची बहीण अनिता हिने मला फोन केला. ती रडत म्हणाली, अनामिका दरवाजा उघडत नाही आहे. मला हेच माहीत नव्हतं की ती परत घरी आली आहे. मी अजिबात वेळ न दळवता तिच्या घरी गेले. आम्हा दोघींकडे एकमेकींच्या घराच्या आणि खोलीच्या किल्ल्या असायच्या. मी दरवाजा उघडला आणि आज जे पाहिलं मी सहनच करू शकले नाही. काव्या रडायला लागली. अथर्वने काळजीपूर्वक विचारलं, काय झालं सांग ना, कृपया रडू नकोस. काव्याने श्वास सावरत सांगितलं, मी पाहिलं की अनामिकाने स्वतःचा हात कापला होता. ती मेली होती. ते दृश्य मी पाहूच शकले नाही. मी तिथेच बेशुद्ध पडले. शुद्ध आली तेव्हा मी माझ्या घरी होते. मग मी तुला मेसेज केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या फोनवर तिचा एक शेवटचा मेसेज आला होता. काव्या सॉरी, मी तुला चुकीचं समजलं. त्या दिवशी तुझं ऐकायला हवं होतं. तू बरोबर होतीस, पण आता काही उपयोग नाही. मीच युजलेस आहे. माझं ग्रॅज्युएशनही पूर्ण झालं नाही. त्याच्याशिवाय जगता येत नाही मला. कृपया मला माफ कर. तुझी अनामिका. तो तिचा शेवटचा मेसेज होता माझ्यासाठी. इतकं बोलून काव्या जोरजोरात रडू लागली. अथर्वने तिला जवळ ओढून घेतलं. ती जवळपास 1 तास रडत राहिली. शेवटी तिच्या रडण्याचा आवाज कमी होत गेला आणि ती शांत झाली. तो पाहतो तर काय, काव्या झोपली होती. अथर्व हलकंसं हसला. ती खूप थकली आहे. गेल्या आठवड्याभरापासून नीट झोपली नाही असणार, पण आता कदाचित तिला थोडं बरं वाटेल. त्याने तिला तिच्या घरी नेलं. सगळं मोहनाला सांगितलं आणि स्वतःच्या घरी परतला. पण घरी पोहोचताच त्याला धक्का बसला. सगळे हॉलमध्ये उभे होते, काळजीने वाट बघत. ओम धावत आला आणि म्हणाला, कुठे होतास तू? बाबा परत आलेत आणि तुला शोधतायत. अथर्वच्या मनात एकच विचार आला, आता तर माझी खैर नाही. अथर्व घरात शिरला तर सगळं वातावरण तणावपूर्ण होतं. त्यालाही प्रचंड भीती वाटत होती. जरी तो नेहमी म्हणायचा की त्याला काहीच भीती वाटत नाही, तरी बाबांचा अपवाद होता. आज बाबा हिटलरसारखे रागीट दिसत होते आणि शिक्षा किती कठोर मिळणार हे त्याला नीट कळालं होतं. अथर्व खोलीत गेला तर त्याची आई त्याचा हात धरून त्याला धीर देत होती. तो आधीच थरथरत होता. बाबा त्याच्याकडे टक लावून पाहत म्हणाले, तर मग परत आलास? एवढ्या रात्री काय करत होतास? अथर्व म्हणतो, ॲक्च्युली बाबा माझं थोडं अर्जंट काम होतं. बाबा म्हणतो, हे अळखडतोयस का? भीती का वाटते तुला? अथर्व म्हणतो, बाबा आज खूप घाबरलोय. बाबा म्हणतो, आज का रे? पार्टीच्या दिवशी भीती वाटली नव्हती का? हां? अथर्व म्हणतो, मला माहीत आहे बाबा, मी चूक केली. पण बाबा म्हणतात, गप्प, तुझ्या फालतू एक्सप्लेनेशनची मला गरज नाही. तेवढ्यात त्याची आई पुढे म्हणाली,
सुजय अथर्व आधीच माफी मागतोय. त्याला माफ कर ना. आणि इतक्या वर्षांनी त्याने मला आई म्हटलंय. आपण साजरा करायला हवं ना. बाबा म्हणतात आई म्हटलंय? हां, मोठी बातमी आहे. नक्कीच साजरा करू. पण आधी शिक्षा पूर्ण होऊ दे. मग नक्कीच साजरा करू. अथर्व आणि ओम माझ्यासमोर या. ओम म्हणतो, पण बाबा मला का? ही सगळी त्याची चूक आहे. बाबा म्हणतात गप्प. तुम्ही दोघांनी वर्षांपूर्वी वचन दिलं होतं की एकमेकांसाठी जबाबदार राहाल. विसरलात का? शिक्षा जेव्हा ओमला मिळाली तेव्हा अथर्वनेही ती स्वीकारली होती. ओम म्हणतो सॉरी बाबा. बाबा म्हणतात हां, मी खरं तर ठरवलं होतं की तुला कंपनीतून काढून टाकीन. ओम आणि अथर्व एकाच वेळी म्हणाले, काय? बाबा, कृपया असं करू नका. बाबा म्हटले ऐकून घ्या आधी. पण अथर्वच्या रिलायझेशनमुळे मन थोडं मऊ झालंय. त्यामुळे तुमची शिक्षा अशी की पुढच्या 1 महिन्यासाठी तुम्ही या घरात किंवा आमच्या कुठल्याही घरात राहू शकणार नाहीत. क्रेडिट कार्ड निलंबित, बँक अकाउंट ब्लॉक आणि कामातून सस्पेन्शन. दोघं एकदम म्हटले, डॅड प्लीज असं करू नका. अथर्व म्हणतो, त्यापेक्षा आमचे प्राणच घ्या. बाबा. ओम म्हणतो, 1 महिन्यासाठी कुठे राहायचं आम्ही? थोडी दया करा. बाबा म्हणतात तुमची शिक्षा आत्तापासून सुरू झाली आहे. दोघं बाहेर निघा लगेच. हे अपेक्षेपेक्षा भयंकर होतं. दोघांना वाटलं होतं की बाबा फार तर उपाशी ठेवतील. पण हे तेवढ्यात ओमकार अचानक खाली कोसळला. अथर्व घाबरून धावत गेला त्याला उठवायला. पण ओम हलक्या आवाजात म्हणाला, इडियट, मी ॲक्टिंग करतोय. बाबा कदाचित दया करतील. जास्त नाटकीपणा करू नकोस. अथर्व मनात म्हणाला, हे देवा, हा मुलगा मला वेडा करूनच सोडेल. सगळे पळत आले. त्याची आई तर रडायलाच लागली. नाटकी, कारण ह्या प्लॅनची मास्टर माइंड तीच असायची. त्यामुळे हे नाटक आहे हे तिला ठाऊक होतं. बाबा पुढे आले, नाडी तपासली आणि हसले. ओह, आता ओम बेशुद्ध आहे. मी त्याला नवीन क्रेडिट कार्ड देणार होतो. पण ठीक आहे, ते समायराला देतो. ओमसाठी क्रेडिट कार्ड म्हणजे सर्वस्व. त्याचं नाव ऐकताच तो तावातावाने उठला. ओम म्हणतो, बाबा मी परफेक्टली ऑलराईट आहे. मला माझं क्रेडिट कार्ड द्या. बाबा म्हणतात, हां, कार्ड हवंय? तुझी शिक्षा सुरू झाली आहे आणि प्रत्येक मिनिट उशीर झाला तर 1 दिवस वाढेल. निघा दोघं. दोघेही घराबाहेर पडले. पूर्णपणे पैशांविना, घराविना ते अगदी गरीब आणि लाचार वाटत होते. अथर्व मनाशी म्हणाला, आता कुठे जाऊ? माझे मित्र नाहीत. ओमचे तर कुणी मित्र होऊच शकत नाहीत. पण थांब, माझ्याकडे एक आहे काव्या. तिला विचारावं का? पण माझ्याकडे पर्याय तरी काय आहे? त्याने ओमला घेऊन ऑटो पकडला आणि थेट काव्याच्या घरी पोहोचला. सकाळचे 4 वाजले होते. ऑटोवाल्याने पैसे मागितले पण अथर्वकडे एक पैसाही नव्हता. तो कधीच कॅश ठेवत नसे. आता पश्चाताप झाला. बरीच विनंती केल्यानंतर ऑटोवाला म्हणाला, ठीक आहे, पैसे घेऊन या. लिफ्ट बिघडली असल्याने 14व्या मजल्यावर दोघांना पायऱ्यांनी चढावं लागलं. अथर्व मनात म्हणत होता, देवा हे काय संकट आहे. ना पैसा ना घर. आता पायऱ्या चढायच्या आहेत. शेवटी ते दरवाजासमोर पोहोचले. ओम म्हणाला, दरवाजा ठोठव. अथर्व म्हणतो, हं, मी का? तू ठोठव. ओम म्हणतो, काय रे, ह्या घरी येण्याची कल्पना तुझी होती ना? अथर्व म्हणाला, म्हणूनच सांगतोय ना ओम की तू दरवाजा ठोठव. कारण आश्रय मिळणार असेल तर फक्त माझ्या कल्पनेमुळेच. ओम पटकन म्हणाला, ठीक आहे मग चल. स्टोन पेपर सीझर खेळून ठरवू. दोघांनी खेळलं. ओम जिंकला आणि हसत म्हणाला, येस, आता तूच दरवाजा ठोठव. अथर्वने दरवाजा ठोठावला. पण आतून प्रतिसाद आला नाही. पुन्हा पुन्हा ठोठवल्यावर पावलांचे आवाज आले. काव्या आणि मोहना झोपेतून उठून त्रासिक स्वरात बोलत होत्या. काव्या म्हणते, अगं एवढ्या पहाटे कोण भूत आलंय? मोहना म्हणते, जो आलाय त्याला मी मारून टाकेन. दोघींनी दरवाजा उघडला आणि समोर अथर्व व ओम दिसताच त्यांच्या डोळ्यांतून झोप उडाली. मोहना म्हणते, काय? तुम्ही? या वेळेला? ओम म्हणतो, हो. खरं तर. अथर्व म्हणतो, आत येऊ देणार नाही का? मोहना म्हणते, हो. काव्या म्हणते, नाही. आधी सांगा या वेळेला इथे का आलात? ओम म्हणतो, कृपा करून आत घे ना. काव्या म्हणते, नाही. ओम म्हणतो, देवा, बाबा आम्हाला घराबाहेर काढून दिलं 1 महिन्यासाठी. काव्या आणि मोहना दोघे एकदम ओरडल्या. काय? शेवटी त्यांना आत घेतलं. दोघांनी सोफ्यावर बसून संपूर्ण घटना सांगितली. दोघीही गंभीरपणे ऐकत होत्या. पण शेवटी काव्या इतकी हसली की तिच्या डोळ्यात पाणी आलं. मोहना पण तिच्याबरोबर हसायला लागली. जवळजवळ अर्धा तास त्या हसत होत्या. अथर्व म्हणतो, आम्ही मदतीसाठी आलोय आणि तुम्ही आमच्यावर हसताय.
काव्या हसताना म्हणते, सॉरी सॉरी, पण कधी विचारच केला नव्हता की तुम्ही असं होऊन याल. बरं सांगा, कसली मदत हवी आहे? अथर्व म्हणाला, पुढच्या 1 महिन्यासाठी आम्हाला तुमच्या घरी राहू द्या. हे ऐकून काव्या आणि मोहना दोघीही दचकल्या. काव्या म्हणते, काय? कधीच नाही. लगेच उठा आणि बाहेर पडा. अथर्व म्हणतो, विसरू नकोस, मी तुझा बॉस आहे. प्लीज आम्हाला राहू दे. काव्याने दोघांना बाहेर ढकलायला सुरुवात केली. ती खरंच थक्क झाली होती. एवढ्या रात्री अथर्व आणि ओम तिच्या दारात उभे. आधी तर तिने दार उघडायलाच नकार दिला, पण त्यांची अवस्था ऐकून त्यांना आत घेतलं. त्यांनी सांगितलेली गोष्ट ऐकून ती इतकी हसली की खूप दिवसांनी इतकं हसणं झालं. पण जेव्हा अथर्व म्हणाला की 1 महिन्यासाठी आम्हाला तुझ्या घरी राहू दे, तेव्हा काव्याला जणू भूतच दिसलं. काव्या आणि मोहना एकदम म्हणतात, काय? कधीच नाही. माझ्या घरात तुम्ही राहणार नाही, बाहेर पडा. अथर्व म्हणतो, मी तुझा बॉस आहे, मला असं बोलू नकोस. काव्या म्हणते, बॉस असशील तर आपल्या ऑफिसमध्ये. माझं घर म्हणजे माझं घरच. आणि जर आई किंवा मामीला कळालं तर? अथर्व आणि ओम एकदम म्हटले, तुझं घर? म्हणजे खरंच तुझं घर? काव्या म्हणते, हो, माझं स्वतःचं आहे. अजूनही लोन फेडते. अथर्व म्हणतो, मग काहीच प्रॉब्लेम नाही, आम्ही इथेच राहतो. तो सोफ्यावर बसायचा प्रयत्न करत होता, पण काव्याने त्याला ओढून उठवलं. काव्या म्हणते, नाही म्हणजे नाही, बाहेर पडा. ओम म्हणतो, मोहना, तिला सांग ना. मोहना म्हणते, मी काही करू शकत नाही. काव्या त्यांना ढकलत बाहेर काढत होती तेव्हा अथर्व म्हणाला, ठीक आहे, जातो, पण आधी 65 रुपये दे, ऑटो भाडं. काव्या म्हणते, अगं बाई, एवढेही पैसे नाहीत तुमच्याकडे? अथर्व म्हणतो, नाही, सांगितलं ना, बाबांनी अकाउंट ब्लॉक केलंय, कार्ड्स बंद केले. काव्या म्हणते, म्हणजे तुम्ही आता भिकाऱ्यांपेक्षाही वाईट अवस्थेत? ओम म्हणतो, हो, त्यांच्यापेक्षाही वाईट. काव्या खूप रागात त्यांच्याकडे बघत होती. काव्या म्हणते, अगदीच देवा, माफ कर, पण एवढ्या मोठ्या कंपनीचा बॉस आता भिकारी झालाय. अथर्व त्रस्त होऊन म्हणतो, फक्त आम्हाला पैसे द्या, आम्ही निघून जातो. काव्या म्हणते, पण कुठे जाणार तुम्ही? अथर्व म्हणतो, माहीत नाही, बहुतेक पुढचा 1 महिना आम्हाला फुटपाथवर घालवावा लागेल. काव्याला हे सगळं नाटक वाटत होतं, पण अखेरीस तीही दगडाची नव्हती. खूप विचार करून तिने मान डोलावली. काव्या म्हणते, ठीक आहे, राहा इथे. पण ती बोलून पूर्ण करायच्या आतच अथर्व आणि ओम सोफ्याकडे धावत गेले आणि जणू काही ती त्यांचीच मालमत्ता आहे अशा अंदाजात बसले. काव्या म्हणते, उठा दोघं आणि बाहेर निघा. ओम आणि अथर्व एकदम म्हणतात, काय? अथर्व म्हणतो, तूच म्हणालीस की आम्हाला इथे राहू देशील, आणि आत्ता? काव्या म्हणते, हो, मी राहू द्यायला हो म्हणाले, पण त्यासाठी काही नियम आहेत. ओम म्हणतो, नियम? काव्या म्हणते, हो, जसे ऑफिसमध्ये अथर्वने माझ्यावर नियम लादले तसेच. मोहना खट्याळ हसत म्हणते, हो हो, तिच्याकडे तर नियमांचा भरपूर संग्रह आहे. पण थांब जरा, कधीपासून मिस्टर शिंदे म्हणजेच अथर्वऐवजी अंश झाले? ओम म्हणतो, ते खूप लांबलचक किस्सा आहे, तुला नंतर सांगतो ग. काव्या म्हणते, थांब जरा, जान? मोहना? ओम, हे काय चाललंय? मोहना लाजून म्हणते, खरं म्हणजे. काव्या म्हणते, मोहना नीट बोल, लाज नंतर कर. मोहना हळू आवाजात म्हणते, खरं म्हणजे मी आणि ओम. काव्या धक्का खाऊन म्हणते, नाही, पुन्हा नाही, तुम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये आहात? मोहना डोकं खाली घालून म्हणते, काव्या म्हणते, मग तुझा नीरज, तुझा तो नवीन प्रेझेंट? ओम म्हणतो, नीरज? नवीन प्रेझेंट? मोहना? मोहना ओरडून म्हणते, चूप ओम, राका, तू मला मारूनच टाकशील. खरं म्हणजे नीरज फक्त माझा नवीन फ्रेंड आहे, एवढंच. काव्या तिरकस हसून म्हणाली, खरंच मोहना? जान? मोहना त्रासून म्हणते, काव्या, तू असं का करते आहेस माझ्याशी? काव्या गंभीर होऊन म्हणते, ठीक आहे, आता माझ्या घरात राहायचं असेल तर नियम ऐक. काव्याचा नियम 1, माझ्या घरातलं काहीही तोडायचं नाही. 2, घरात कुठलीही पार्टी नाही. 3, दारू किंवा कोणत्याही प्रकारचे पेय घरात आणायचे नाही. 4, तुमचे वेडेवाकडे मित्रमैत्रिणी, विशेषतः मारिया, माझ्या घरी आणायचा नाही. 5, मी जेवढे पैसे तुम्हाला देईन तेवढे परत करायचे आणि भाडंसुद्धा. 6, मी जे अन्न देईन तेवढंच खायचं. 7, घरात 4 रूम आहेत, 1 स्टोर रूम, 1 मास्टर बेडरूम जिथे माझे आईबाबा राहतात आणि सध्या मी तिथे झोपते, 1 माझी रूम जिथे मोहना झोपते, आणि शेवटचे गेस्ट रूम जिथे तुम्हा दोघांनी ॲडजस्ट व्हायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा नियम 8, वरील सगळे नियम पाळायचे. ओम म्हणतो, आणि जर आम्ही एखादा नियम तोडलाच तर? काव्या थंड स्वरात म्हणते, मग तुम्ही स्वतःच जबाबदार. ओम हळू आवाजात मोहनाकडे बघत म्हणतो, अरे वा,
ही खरंच धोकादायक आहे, मोहना हळू आवाजात म्हणते. मला माहिती आहे. काव्या टक लावून बघत म्हणते. हो, ऐकलं मी. ओमकार म्हणतो, तू हेही ऐकलंस? मोहना हसून म्हणते. काव्याचे कान अगदी सशासारखे टोकदार आहेत. मोहना म्हणते, अगं हो राका, पण गेस्ट रूममध्ये सिंगल बेड आहे, ते दोघं कसे झोपणार? काव्या खांदे उडवत म्हणते. मलाच काय माहिती, त्यांची डोकेदुखी आहे. सकाळी तिने सगळ्यांना नियम समजावून दिल्यानंतर घड्याळात पाहिलं तर 6:30चा ठोका वाजत होता. आता झोपणं शक्य नव्हतं. घरकामही पूर्ण करायचं होतं आणि थोडंफार स्वयंपाकसुद्धा करायचा होता. कालपर्यंत ती आणि मोहना तेवढ्यापुरतंच स्वयंपाक व्हायचा. दोघी खूप थोडं खायच्या म्हणून जास्त त्रास नव्हता. पण आता हे 2 कुंभकर्ण आले होते आणि सकाळी 4च्या आत निघून जायचं होतं. मोहना खूप थकली होती म्हणून परत झोपून गेली. काव्या घरकाम करत होती तेवढ्यात ती गेस्ट रूममध्ये गेली तर तिला अथर्व जमिनीवर पडलेला दिसला. कसंबसं सगळं काम तिने उरकलं, पण स्वयंपाक मात्र होऊ शकला नाही. ऑफिसला जाताना तिने मोहनाला सांगितलं, तू दुपारचं काहीतरी बनवून दे त्यांच्यासाठी, मला उपाशी राहावं लागेल आज. दुसरीकडे ऑफिसमध्ये पोचल्यावर वातावरण खूप आनंदी होतं. सगळेजण खुश दिसत होते. काव्या सरळ आपल्या कॅबिनमध्ये गेली. ऑफिसमध्ये 2 लँडलाईन नंबर होते, एक सार्वजनिक आणि एक खासगी. सार्वजनिक नंबरवर जो कोणी अथर्वशी बोलायचा प्रयत्न करायचा तो आधी त्याच्या असिस्टंट निया उचलायची. साधी चौकशी असेल तर तीच सांभाळायची. पण जर कुणाला थेट अथर्वशी बोलायचं असेल तर ती कॉल काव्याकडे फॉरवर्ड करायची आणि मग काव्या तो कॉल अथर्वकडे देत असे. खूप कामाचं ओझं होतं. खाजगी नंबर मात्र फक्त कुटुंबियांनाच दिला होता. अगदी शेअर होल्डर्सनाही तो माहीत नव्हता. त्यामुळे जर कुणाचा फोन थेट खाजगी नंबरवर आला तर याचा अर्थ तो अथर्वच्या खूप जवळचा माणूस आहे. काव्या काम करत होती तेवढ्यात खाजगी फोन वाजला. तिने उचलला. दुसऱ्या टोकाला एक स्त्री आवाज आला. लगेच कळालं की ही नक्कीच कुटुंबाशी संबंधित व्यक्ती असणार. अन्यथा आधी निया परवानगी घेऊनच कॉल जोडला असता. तिकडनं आवाज आला. हॅलो, मी श्रीमान अथर्व शिंदे यांच्या पीएशी बोलते आहे का? काव्या थोडी अचंबित झाली. हो, मीच आहे अथर्व शिंदे यांची पीए बोलते आहे. आपण कोण? मी दीप्ती, श्री सुजय शिंदे यांची पीए. काव्याच्या चेहऱ्यावर धक्का बसल्यासारखं झालं. श्री सुजय शिंदे? दीप्ती म्हणाली, तुम्ही थोडे आश्चर्यचकित झालात बहुतेक. असो, मला फक्त एक संदेश द्यायचा आहे. अथर्व शिंदे पुढचे 3 महिने ऑफिसला येणार नाहीत, ते सुट्टीवर आहेत. त्यामुळे कामकाज पाहण्यासाठी आज ऑफिसला श्रीमान सुजय येणार आहेत. ठीक. काव्या म्हणते, 3 महिने? ठीक आहे, आम्ही तयारी करू. धन्यवाद. यू आर वेलकम. फोन ठेवल्यावर काव्या विचार करू लागली. सुजय सर येत आहेत. देवा, त्यांना कळालं तर मी फक्त अथर्वची पीए आहे हे, मग काय होईल? आणि ही पीए म्हणाली की अथर्व 3 महिने सुट्टीवर आहे. हे काय नवीन? पण तिला जास्त विचार करायला वेळ नव्हता. लगेच तिने एक कल्पना लढवली. पटकन मास्क लावला, चष्मा घातला आणि स्वतःला थोडं वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला. तिने सगळ्यांना सुजय सर येणार असल्याचं सांगितलं. ऐकताच सगळ्यांचे चेहरे फिकट पडले. वातावरणात तणाव निर्माण झाला. काव्याने विचारलं, असं काय झालंय? एवढे घाबरलात का? नीरज उत्तरला, मॅडम, समस्या अशी आहे की जेव्हा जेव्हा सुजय सर ऑफिसला येतात तेव्हा कुणीतरी नक्कीच कामावरून काढलं जातं. यावेळी कुणाचा नंबर लागणार? काव्या थोडी हादरली. इतके धोकादायक आहेत का ते? माझं काय होणार मग? देवा, मला कुणी ओळखूच नाही अशीच प्रार्थना आहे. थोड्या वेळाने सगळे कॉन्फरन्स रूममध्ये जमा झाले आणि सुजय शिंदे आधीच तिथे पोहोचले होते. ते बसले तसे सगळेजण आपापल्या जागांवर बसले. मग सुजय बोलू लागले. सुजय शिंदे सभागृहात बसले होते. सगळे कर्मचारी आपापल्या जागेवर शांतपणे बसलेले होते. अचानक सुजय सर म्हणाले, मिस पीए, तुम्ही माझ्या खुर्चीजवळ बसा. शेवटी तुम्ही अथर्वची पीए आहात ना? काव्याच्या अंगावर काटा आला. आता तर मी अडकलेच, तिने मनाशी म्हटलं. पण काही न बोलता ती शांतपणे त्यांच्या शेजारी जाऊन बसली. सुजय सर बोलू लागले, हॅलो एव्हरीवन, आज मी इथे आलोय कारण अथर्व पुढचे 3 महिने सुट्टीवर आहे. प्रत्येकाला सुट्टी हवीच ना? त्यालाही थोडी विश्रांती हवी होती. आता तुम्ही विचार करत असाल की ऑफिस कोण सांभाळणार? त्याची काळजी करू नका. माझा भाचा अपीर शिंदे तो उद्यापासून ऑफिस बघेल. मला खात्री आहे की तुम्ही सगळे त्याला पूर्ण सहकार्य कराल. सगळ्यांनी एकदम एकाच आवाजात उत्तर दिलं, डोंट वरी सर, आम्ही सहकार्य करू. थँक्यू. आता तुम्ही सगळेजण जाऊ शकता. फक्त तुम्ही थांबा मिस पीए, असं म्हणत सुजय सरांनी काव्याला थांबवलं.
काव्या घाबरून थांबली. आता तर मी नक्कीच सापडले, ती मनाशी म्हणाली. ती हळूच वळली आणि म्हणाली, जे जे जी हो सर, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. बस माझ्या लेकी. सुजॉय सर प्रेमाने म्हणाले. थँक्यू सर. काव्या खुर्चीत बसली. सुजॉय सर म्हणाले, मिस पी ए, खरं सांग, अथर्व तुझ्या घरी आहे ना? काव्या हबकली. हं? नाही. हो, म्हणजे नाही. काव्या, लपवू नकोस, मला सगळं माहीत आहे. हा मार्क्स काढून टाक. माझ्या कंपनीत जो कोणी कामाला लागतो त्याचा पूर्ण बायोडेटा माझ्या हातात येतो. तुझी माहिती मला माहीत आहे आणि पार्टीत झालेला ड्रामासुद्धा. मला माहीत आहे की अथर्वने तो सगळा प्रकार फक्त आकृतीपासून सुटण्यासाठी केला होता. पण काव्या शांतपणे मार्क्स काढत म्हणाली, हो सर, ते दोघे माझ्या फ्लॅटमध्येच राहतात. मला माहीत होतंच. सुजॉय सर हसत म्हणाले, पण सर तुम्ही 3 महिन्यांची सुट्टी असल्याचं का सांगितलं? खरं तर त्यांना ऑफिसला येण्यास फक्त 1 महिन्याची बंदी आहे ना? सुजॉय सर गंभीरपणे म्हणाले, मी त्यांना घरातून 1 महिन्यासाठी हाकललंय, पण ऑफिसमधून 3 महिन्यांसाठी बंदी घातली आहे. काय? काव्या थक्क झाली. होय, आणि पुढचे 3 महिने ऑफिस अबीर सांभाळेल आणि तू त्याची पी ए असशील. हं? तुला काही अडचण नाही का? नाही सर, काही प्रॉब्लेम नाही, असं म्हणून सभा संपली. उद्या अबीर येणार असल्यामुळे ऑफिसमधून सगळ्यांना लवकर सुट्टी मिळाली. काव्या थेट घरी आली, पण तिच्या मनात एकच प्रश्न होता. मी अथर्व आणि ओमला त्याच्या वडिलांचा हा निर्णय कसा सांगू? त्यांची प्रतिक्रिया काय असेल? ती घराच्या दारावर पोहोचली. बेल वाजवली. दार अथर्वने उघडलं. तो आनंदी दिसत होता, पण काव्या मात्र खूप खिन्न होती. ती थेट आपल्या खोलीत गेली, फ्रेश झाली आणि नंतर हॉलमध्ये आली. जेव्हा सगळेजण सोफ्यावर बसून दुपारचे जेवण करत होते. अजून 3:30च वाजले होते. जेवण झालं, सगळे गप्पा मारत होते, पण काव्या मात्र विचारात हरवलेली होती. तेव्हा अथर्वने तिला हलवून विचारलं, काय झालं काव्या? तू खूप विचारात दिसतेस. ऑफिसमध्ये सगळं ठीक होतं ना? काव्या म्हणते, खरं सांगायचं तर नाही, आज काहीच ठीक नव्हतं. ओमकार काळजीने विचारतो, काय झालं काव्या? काव्याने सगळं तोंडावर सांगितलं. ऐकून दोघे थक्क झाले, कारण ते दोघे कामाच्या बाबतीत खूपच वेडे होते. ओमकार आश्चर्याने ओरडला, काय? अथर्व रागाने म्हणाला, डॅड असं कसं करू शकतात आमच्याशी? काव्या हळू आवाजात म्हणाली, मला पण धक्का बसला. इतक्यात काव्याच्या मोबाईलवर अचानक एक मेसेज आला. की आज रात्री 8 वाजता इडन गार्डनला भेट. कुठलेही बहाणे नाहीत. एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. तुझा स्टीव्ह. मेसेज वाचून काव्या नकळत हसली. तिचं मन थोडं हलकं झालं, पण तिच्या नकळत मोहना तिच्या फोनकडे डोकावत होती. तिने जोरात ओरडून सांगितलं, अरे वा, इडन गार्डन, सरप्राईज, तुझा स्टीव्ह आणि हृदय. काय सुरू आहे तुम्हा दोघांमध्ये? काव्या वैतागून म्हणाली, शट अप मोहना, मी तुला आधीच सांगितलं होतं ना, माझ्या गोष्टींमध्ये पडू नकोस. असं म्हणून काव्या उठली आणि आपल्या खोलीत निघून गेली. पण तिने लक्षात घेतलं की अथर्वच्या चेहऱ्यावर गंभीर नाराजी होती, जी ऑफिसच्या बातमी ऐकतानाही इतकी दिसली नव्हती. आता त्याला काय झालं? आणि स्टीव्हने यावेळी मला का बोलावलं असेल? कुठलं सरप्राईज? तिच्या मनात प्रश्न फिरत होते. काव्या आपल्या खोलीत गेली आणि तयार होण्यासाठी कपड्यांचा शोध घेऊ लागली. तेव्हा तिच्या नजरेस एक पार्सल पडलं. पलंगावर ठेवलेलं ते पार्सल उघडून पाहिलं तर त्यावर लिहिलं होतं, हा ड्रेस घालून डेटला ये. तुला पाहायला वाट पाहतोय, स्टीव्ह. आतमध्ये एक अप्रतिम ड्रेस होता, काळ्या रंगाचा, तिचा सर्वात आवडता रंग. तिने तो पटकन घातला आणि सज्ज झाली. खोलीतून बाहेर पडणार इतक्यात तिचा फोन वाजला. कॉल होता तिच्या शाळेच्या बेस्ट फ्रेंड आणि कॉलेजमेट वसुंधरा शर्मा हिचा. काव्याला आश्चर्य वाटलं, कारण वसुंधरा क्वचितच स्वतःहून फोन करायची. हॅलो वसू, काव्या म्हणाली. हाय कावी. वसू काव्याला कावी म्हणायची आणि काव्या तिला वसू म्हणायची. कशी आहेस? मी ठीक आहे, पण तू कशी? तू मला फोन केलास म्हणजे काहीतरी महत्त्वाचं असणार. अगं काय झालंय? मी तुला फोन केलाय म्हणून एवढं आश्चर्य करतेस? अरे सांग ना, काय करतेस आत्ता? काही नाही, जरा कुठेतरी जायला तयार होते. डेट आहे का? असं काही नाही. मला माहीत होतं तू कुणाच्या तरी सोबत बिझी असशील, पण राहू दे. मी आली की सगळं समजेल, पण आत्ता माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय? तू इथे येते आहेस? कावी, मी सरप्राईज सांगितलंय आणि तू सरळ विचारतेस की मी कधी येते? चल सांगते, पुढच्या आठवड्यात येते. खरं तर आईला मला तिच्या एका नातेवाईकाशी लग्न लावायचं आहे, म्हणून येते. इप्पी, तू येते आहेस?
पुन्हा लहान मुलासारखी वागत आहेस. बरं आता दाराच्या घराशी जा, बेल वाजेल. खरंच बेल वाजली. काव्या दाराकडे जायला निघाली होती, पण मोहना आधीच धावत जाऊन दार उघडलं. बाहेर कोणी नव्हतं. कोणीच नाहीये, काव्या म्हणाली. वसूने फोनवर सांगितलं, थांब 10 सेकंद. आणि तेव्हाच एक मुखवटा घातलेला माणूस आला. त्याने मास्क काढताच सगळ्यांनी एकदम वेगवेगळ्या भावनांनी ओढून म्हटलं, अबीर. मोहना आनंदाने उड्या मारत होती. अथर्वला थोडं बरं वाटलं. ओम त्रासलेला दिसत होता आणि काव्या मात्र गोंधळलेली, हादरलेली आणि रागावलेली होती. फोनच्या दुसऱ्या बाजूने वसू म्हणाली, कावी, मला माहीत आहे तू माझ्यावर रागावली आहेस, पण मला वाटतं तुम्हा दोघांनी पुन्हा एकत्र यावं. प्लीज. काव्या संतापली. वसू, तुझ्याकडून तरी मला हे अपेक्षित नव्हतं, असं म्हणून तिने फोन कट केला. फोन स्पीकरवर होता, त्यामुळे सगळ्यांनी ऐकलं होतं. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. सगळ्यांनी एकदम विचारलं, इथे काय करतोयस तू? त्यावर अनपेक्षित दृश्य घडलं. अथर्वने काव्याकडे आणि अबीरकडे पाहिलं. ओमने मोहनाकडे पाहिलं. मोहनाने ओमकडे पाहिलं. अथर्व आणि काव्या एकमेकांकडे पाहून म्हणतात, तुला माहीत आहे का हा कोण आहे? ओम आणि मोहना एकमेकांकडे पाहून म्हणतात, तुला माहीत आहे का हा कोण आहे? आणि सगळ्यांनी एकत्र उत्तर दिलं, ऑफकोर्स. अथर्व म्हणतो, हा माझा चुलत भाऊ आहे, बाबांच्या भावाचा मुलगा. ओमकार वैतागून म्हणतो, हा माझा पण चुलत भाऊ आहे. मोहना म्हणते, हा माझा शाळेचा मित्र आहे. काव्या म्हणते, हा माझा कॉलेजमेट आहे. मोहना धावत जाऊन अबीरला मिठी मारत म्हणाली, कसा आहेस? शेवटचा आपण भेटलो होतो तेव्हा आठवतंय. अथर्व म्हणाला, ब्रो, कित्येक दिवसांनी इथे? कसं काय? अबीर शांतपणे म्हणाला, मी इथे तुझ्या कंपनीचं काम सांभाळायला आलोय. ओम म्हणाला, तर बाबांनी तुला फोन केला. ठीक आहे मग. त्याचा चेहरा पाहून काव्या खूप चिडली होती, म्हणून तिने निघायचं ठरवलं. ती म्हणाली, गायज, मी निघते, रात्री भेटू. तेव्हाच अबीर तिच्या रस्त्यात उभा राहिला. अबीर म्हणाला, तुला मला पाहून आनंद नाही झाला? काव्या थंडपणे उत्तरली, तुला खरंच वाटतंय मी आनंदी आहे? नाही, अजिबात नाही. तुला पाहून मला काहीही आनंद झाला नाही. सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्याने बघत होते. अबीर म्हणाला, पहा काव्या, जे 6 वर्षांपूर्वी झालं ते भूतकाळ आहे, ते विसरून जाऊ दे. काव्या ठाम आवाजात म्हणाली, मी नाही विसरू शकत. अबीर हळुवार म्हणाला, मग मला माफ कर. काव्या रागाने उत्तरली, कधीच नाही. अबीर म्हणाला, तू त्या खोड्यांशी संबंधित सगळ्यांना माफ केलंस, पण मला का नाही? काव्याच्या डोळ्यात अश्रू चमकले. कारण तू तो होता ज्याच्यावर मी सगळ्यात जास्त विश्वास ठेवला. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.